So we are discussing the numericals of chapter number 2, that is mechanical properties of fluids of 12th science of Maharashtra board. आता सर्वांना माहिती आहे की या न्यूमरिकल सिरीजमध्ये आपण सर्व टाईपचे एक्झाम्पल्स कव्हर करतोय. आता हे जे चॅप्टर्स आहे आता नवीन सिलेबसमध्ये आलेलं, याच्यामधला काही पार्ट हा आपल्याला जुन्या सिलेबसमध्ये 11वीमध्ये होता. त्यामुळे तुम्हाला काही टाईपमधले जे प्रॉब्लेम्स दिसतील त्या प्रॉब्लेम्समध्ये बोर्डाच्या परीक्षेमध्ये विचारलेले प्रॉब्लेम्स दिसणार नाहीत. का बरं नाहीत? कारण की ते 11वीच्या सिलेबसमधला तो टॉपिक असल्यामुळे. ठीक आहे, आपण सर्व एक्झाम्पल्स कव्हर करतोय. बोर्डाच्या परीक्षेमध्ये विचारलेले काही एक्स्ट्रा एक्झाम्पल्स की जे कॉन्सेप्ट क्लिअरन्ससाठी आवश्यक आहेत असे एक्झाम्पल्स, पुस्तकाच्या मागे विचारलेले सगळे एक्झाम्पल्स आणि क्वेश्चन बँकमध्ये विचारलेले सगळे एक्झाम्पल्स आपण या सिरीजमध्ये कव्हर करतो आहे. आणि साहजिकच आहे हे सगळे एक्झाम्पल्स तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेसाठी आवश्यक आहेतच आणि सोबतच हेच एक्झाम्पल्स तुम्हाला MST-CETच्या पेपरमध्ये जसेच्या तसे दिसतील किंवा फक्त याच्यातले व्हॅल्यूज बदलवलेले असतील. सगळे टाईप हे तुमच्या MST-CETसाठी पण महत्त्वाचे आहेत, हे लक्षात घ्या. सगळे टाईप आपले कव्हर होत आहेत MST-CETमधले पण. त्यामुळे या सिरीजचा अवश्य फायदा घ्या. ठीक आहे. सो इन टुडेज लेक्चर वी आर डिस्कसिंग टाईप नंबर 1, दॅट इज प्रॉब्लेम्स ऑन प्रेशर. आता या टाईपमध्ये कोणकोणते फॉर्म्युले आपल्याला वापरायचे आहेत ते पहिले आपण बघून घेऊया आणि नंतर मग आपण आपल्या एक्झाम्पल्स डिस्कशनला सुरुवात करूया. पहिला पॉईंट लक्षात ठेवा, काही व्हॅल्यूज तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. तसे पेपरमध्ये दिलेले असतात त्या व्हॅल्यूज, पण तुमच्या माहितीसाठी लक्षात असू द्या. 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर हे असते, याची व्हॅल्यू असते, हा एक कॉन्स्टंट आहे आपल्यासाठी. आपण 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर हे कॉन्स्टंट धरतो सहसा. अँड इट इज 1.013 इंटू 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. ओके. नंतर डेन्सिटी ऑफ मर्क्युरी ही व्हॅल्यू लक्षात ठेवा, 13.6 इंटू 10⁻³ किलोग्रॅम पर मीटर क्यूब. ठीक आहे. आता पहिला फॉर्म्युला, द प्रेशर एक्झर्टेड बाय लिक्विड कॉलम ऑफ हाईट h. लिक्विड कॉलम ऑफ हाईट h. तर किती प्रेशर एक्झर्ट करायचो लिक्विड कॉलम h एवढ्या हाईटचा? तर h इंटू रो इंटू g, वेअर h इज हाईट ऑफ लिक्विड कॉलम, रो इज डेन्सिटी ऑफ दॅट लिक्विड अँड g इज ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲट दॅट प्लेस. आता लक्ष ठेवा, मर्क्युरी कॉलम जर असेल तर त्या मर्क्युरी कॉलमची हाईट समजा h एवढी असेल तर h ती हाईट घ्यायची, रो म्हणजे डेन्सिटी मर्क्युरीची घ्यायची आणि g म्हणजे त्या ठिकाणी असणारे ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी घ्यायची. तो कॉलम जर कोणत्या दुसऱ्या लिक्विडचा असेल, समजा वॉटरचा असेल, तर डेन्सिटी वॉटरची घ्यायची, हे लक्षात घ्या. फॉर्म्युला हा जनरल फॉर्म्युला आहे, h रो g. ठीक आहे. त्यानंतर सेकंड फॉर्म्युला प्रेशरसाठी, द प्रेशर ॲट डेप्थ प्रेशर ॲट डेप्थ h बिलो लिक्विड सरफेस. लिक्विड सरफेसच्या खाली गेलात तुम्ही h एवढ्या डेप्थपर्यंत, तर किती प्रेशर असेल त्या ठिकाणी? तर त्या ठिकाणी असणारं प्रेशर असतं P एवढं. इट इज इक्वल टू PA म्हणजे ॲटमॉस्फेरिक प्रेशर, तिथे असणारा ॲटमॉस्फेरिक प्रेशर प्लस h रो g, म्हणजे त्या डेप्थवर, त्या डेप्थच्या वर जे लिक्विड आहे त्या लिक्विडनी अप्लाय केलेलं प्रेशर h रो g. सो PA म्हणजे ॲटमॉस्फेरिक प्रेशर तिथे असणारं, h म्हणजे डेप्थ, किती डेप्थवर आपण तो पॉईंट कन्सिडर करतोय ती डेप्थ म्हणजे h, रो म्हणजे त्या लिक्विडची डेन्सिटी आणि g म्हणजे त्या ठिकाणी असणारी ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ठीक आहे. हा सेकंड फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. या फॉर्म्युल्यावर सहसा एक्झाम्पल येतं की एखादा स्विमर पाण्याच्या खालून पोहतोय समजा h एवढ्या डेप्थवर, तर त्याच्यावर किती प्रेशर ॲक्ट होईल? तर त्याच्यावर किती प्रेशर ॲक्ट होईल? एवढं ॲटमॉस्फेरिक प्रेशर प्लस त्या वरच्या लिक्विडनी अप्लाय केलेलं प्रेशर किंवा त्या वरच्या लिक्विडच्या हाईटनी अप्लाय केलेलं प्रेशर असं आपण म्हटलं तरी चालतं. त्यानंतर तिसरा फॉर्म्युला, जनरल फॉर्म्युला, ॲटमॉस्फेरिक प्रेशर तुम्हाला शोधायचं आहे एखाद्या ठिकाणी असणारं, तर ते असतं h इंटू रो इंटू g, वेअर रो इज हाईट डेन्सिटी ऑफ मर्क्युरी. h म्हणजे हाईट ऑफ मर्क्युरी कॉलम ॲट दॅट प्लेस. ठीक आहे. सो रो Hg मीन्स डेन्सिटी ऑफ मर्क्युरी, h इज हाईट ऑफ मर्क्युरी कॉलम. ॲटमॉस्फेरिक प्रेशर शोधायचं असेल तर हा फॉर्म्युला वापरायचा आहे. आता इथे लक्ष द्या, 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर मीन्स 76 सेंटीमीटर ऑफ मर्क्युरी कॉलम प्रेशर.
म्हणजे 76 सेंटीमीटर हाईट असणारा मर्क्युरी कॉलम जेवढं प्रेशर एक्झर्ट करेल तेवढं असतं 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर. हा त्याच्या मागचा एक सिंपल अर्थ लक्षात ठेवा. 76 सेंटीमीटर हाईटचा मर्क्युरी कॉलम जेवढा प्रेशर एक्झर्ट करतो तेवढं प्रेशर म्हणजे 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर असतं, हे लक्षात ठेवा. आणि ते किती असतं? ते असतं 1.013 इंटू 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. ठीक आहे, एवढी इन्फॉर्मेशन सफिशियंट आहे. या फॉर्म्युल्यांच्या संदर्भात आपण एक्झाम्पल्स डिस्कस करूया. द फर्स्ट एक्झाम्पल इज कॅल्क्युलेट द प्रेशर एक्झर्टेड बाय अ मर्क्युरी कॉलम ऑफ हाईट 20 सेंटीमीटर. 20 सेंटीमीटर हाईट असणारा मर्क्युरी कॉलम आहे, तर तो किती प्रेशर एक्झर्ट करेल ते प्रेशर आपल्याला शोधायचं आहे. द गिवन व्हॅल्यूज आर द डेन्सिटी ऑफ मर्क्युरी इज 13.6 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब अँड जी इज 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आता लक्षात ठेवा, जीची व्हॅल्यू तुम्हाला MKS दिलेली आहे, म्हणजे तुम्हाला ॲन्सर MKS काढायचं आहे. नाही तर आपल्याला काय वाटलं की ते हाईट पण सेंटीमीटरमध्ये आहे, म्हणजे CGS आहे, डेन्सिटी पण CGS दिलेली आहे, तर ॲन्सर CGS काढावं असं तुमच्या मनात विचार येऊ शकतो. पण जर जी तुम्हाला MKS दिला आहे तर तुम्हाला ॲन्सर MKS काढायचं आहे, लक्षात घ्या. सो यू हॅव टू फाइंड प्रेशर मीन्स P आपल्याला काढायचं आहे. हाईट ऑफ मर्क्युरी कॉलम इज गिवन 20 सेंटीमीटर मीन्स H इज 20 सेंटीमीटर मीन्स 0.2 मीटर. डेन्सिटी ऑफ मर्क्युरी इज गिवन 13.6 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. ग्रॅमचे किलोग्रॅम मला करायचे आहेत. ग्रॅमचे किलोग्रॅम करण्यासाठी 10⁻³ मल्टिप्लाय करावं लागेल. सो 13.6 इंटू 10⁻³ किलोग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. आता सेंटीमीटर क्यूबचे मला मीटर क्यूब करायचं आहे, तर मला 10⁻⁶ मल्टिप्लाय करावं लागेल. साहजिकच आहे डिनॉमिनेटरमध्ये, कारण की सेंटीमीटर क्यूब हा डिनॉमिनेटरमध्ये आहे, म्हणून डिनॉमिनेटरमध्ये मी मल्टिप्लाय केलं 10⁻⁶. सिम्प्लिफाय केलं तर ते येतं 10⁻+3, बरोबर आहे. दोघांना एकत्र केलं तर म्हणजेच 13.6 इंटू 10⁻³ किलोग्रॅम पर मीटर क्यूब और 13600 किलोग्रॅम पर मीटर क्यूब. MKS व्हॅल्यू पण लक्षात ठेवा डेन्सिटी ऑफ मर्क्युरीची, आणि CGSची व्हॅल्यू पण लक्षात ठेवा डेन्सिटी ऑफ मर्क्युरीची. पुष्कळ ठिकाणी काम पडतं याचं. हां, आणि जी दिलेलं आहे आपल्याला 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आता मर्क्युरी कॉलमनी अप्लाय केलेला प्रेशरचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. P इज इक्वल टू H ρg, वेअर रो इज डेन्सिटी ऑफ मर्क्युरी. सो H इज 20 सेंटीमीटर म्हणजे 0.2 मीटर, रो इज 13600 अँड G इज 9.8. मल्टिप्लाय केलं तर ते येतं 26.66 इंटू 10⁻³ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. प्रेशर शोधलं आहे त्यामुळे युनिट असेल न्यूटन पर मीटर स्क्वेअर. एकदम सोपे एक्झाम्पल्स आहेत. सेकंड एक्झाम्पल. आता हे सगळे 11वीच्या सिलेबसमध्ये होते, जुन्या सिलेबसमध्ये, त्यामुळे या टॉपिकवर तुम्हाला बोर्डातला क्वेश्चन किंवा बोर्डातलं एक्झाम्पल दिसणार नाही. कॅल्क्युलेट द प्रेशर एक्झर्टेड बाय अ मर्क्युरी कॉलम ऑफ हाईट 300 मीटर. 300 मीटर हाईटचा मर्क्युरी कॉलम किती प्रेशर एक्झर्ट करेल ते आपल्याला विचारलेलं आहे. डेन्सिटी ऑफ मर्क्युरी इज गिवन 13.6 इंटू 10⁻³ किलोग्रॅम पर मीटर क्यूब अँड G इज गिवन 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. पुन्हा पहिल्याच एक्झाम्पलसारखं वी हॅव टू फाइंड प्रेशर. हाईट इज गिवन 300 मीटर, डेन्सिटी ऑफ मर्क्युरी इज गिवन 13.6 इंटू 10⁻³ किलोग्रॅम पर मीटर क्यूब अँड G इज गिवन 9.8. फॉर्म्युला कोणता? फॉर्म्युला आपल्याला वापरावा लागेल P इज इक्वल टू H ρg. सो H इज 300, रो इज 13.6 इंटू 10⁻³ अँड G इज 9.8. सो आन्सर इज 3.99 इंटू 10⁻⁷ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. ठीक आहे. पहिले दोन एक्झाम्पल आपण बघितले की ज्या ठिकाणी लिक्विड कॉलमनी किती प्रेशर एक्झर्ट केलेलं असेल ते आपल्याला शोधायचं होतं, म्हणून आपण फॉर्म्युला वापरला P इज इक्वल टू H ρg. ठीक आहे. आता याच्यातला दुसरा प्रकार काय म्हटलं बघा. व्हॉट इज द प्रेशर ऑन अ स्विमर. एक पोहणारा व्यक्ती आहे, तो पोहतोय ऑन अ स्विमर 15 मीटर बिलो द सरफेस ऑफ द वॉटर इन अ लेक. एका लेकमध्ये तो पोहतोय आणि 15 मीटर खाली, पाण्याच्या खाली 15 मीटर एवढ्या डेप्थवरनं तो पोहत आहे, तर त्याच्यावर किती प्रेशर ॲक्ट होईल ते आपल्याला शोधायचं आहे. ॲटमॉस्फेरिक प्रेशर दिलं, PA म्हणजे ॲटमॉस्फेरिक प्रेशर दिलं आपल्याला 1.013 इंटू 10⁻⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर, आणि डेन्सिटी ऑफ वॉटर इज गिवन, रो W म्हणजे डेन्सिटी ऑफ वॉटर इज गिवन 10⁻³ किलोग्रॅम पर मीटर क्यूब. ठीक आहे. त्या स्विमरवरचं प्रेशर काढायचं आहे. डेप्थ दिली आपल्याला 15 मीटर, ॲटमॉस्फेरिक प्रेशर दिलं आहे 1.013 इंटू 10⁻⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर अँड डेन्सिटी ऑफ वॉटर इज गिवन 10⁻³ किलोग्रॅम पर मीटर क्यूब.
आता हा जो स्विमर आहे तो पाण्याच्या खाली आहे 15 मीटर, बरोबर आहे. या हा वॉटर सरफेस, हा तो स्विमर समजा की जो पाण्यामध्ये स्विम करतोय. हे अंतर आहे 15 मीटर. दिस इज 15 मीटर डिस्टन्स. आता या स्विमरवर ॲक्ट होणारं प्रेशर किती असेल, तर हे ॲटमॉस्फेरिक प्रेशर ॲक्ट होईलच, प्लस हा जो लिक्विड कॉलम आहे या लिक्विड कॉलममुळे पण या ठिकाणी या स्विमरवर प्रेशर ॲक्ट होईल. सो प्रेशर ऑन द स्विमर इज P इज इक्वल टू ॲटमॉस्फेरिक प्रेशर प्लस प्रेशर ड्यू टू द वॉटर. सो PA प्लस H रो G. या लिक्विड कॉलमनी अप्लाय केलेलं प्रेशर घ्यावं लागेल आपल्याला. सो H मीन्स दिस 15 मीटर, रो मीन्स डेन्सिटी ऑफ दिस लिक्विड मीन्स डेन्सिटी ऑफ वॉटर, and G means G at that place. So PA, atmospheric pressure is given to us. It is 1.013 into 10 to the 5 plus. आता या प्लस कडे लक्ष द्या. H is 15 meter, density of water is 10 to the 3 and G is 9.8. याला सॉल्व करून घेतलं. याला 147 into 10 to the 3. दोघांचं ॲडिशन करा. इथे याची पॉवर सारखी करून घेतली ॲडिशन करण्यासाठी. मी इथे 10 to the 5 मला करायची आहे, तर याचा अर्थ हा डेसिमल पॉईंट 2 प्लेसेस मला लेफ्टला शिफ्ट करावं लागेल. सो इट इज 1.47 into 10 to the 5. हा आहे 1.013 into 10 to the 5. हा आहे 1.47 into 10 to the 5. 10 to the 5 मी कॉमन काढला तर 1.013 प्लस 1.47 दोघांचं ॲडिशन केलं. ॲडिशन येतं 2.483 into 10 to the 5 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. आणि हे त्या ठिकाणी असणारं ॲब्सोल्यूट प्रेशर असेल, बरोबर आहे का. ॲब्सोल्यूट प्रेशर म्हणजे ॲटमॉस्फेरिक प्रेशर प्लस अजून असणारं. द फोर्थ एक्झाम्पल इज, आता हे मात्र तुमच्या पुस्तकामधलं आहे, टेक्स्टबुक एक्झरसाइजमधलं 10वं एक्झाम्पल हे आहे. काय म्हटलं बा, फाइंड द प्रेशर 200 मीटर बिलो द सरफेस ऑफ ओशन if pressure on the free surface of the liquid is 1 atmosphere. म्हणजे त्या ओशनच्या सरफेसवर 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर एवढं प्रेशर ॲक्ट होत आहे, तर आपल्याला कुठलं प्रेशर काढायचं आहे, फाइंड द प्रेशर 200 मीटर बिलो द सरफेस ऑफ ओशन. तर 200 मीटर खाली, पाण्याच्या खाली किती प्रेशर ॲक्ट होईल ते आपल्याला विचारलं आहे. आपल्याला त्या ओशनच्या वॉटरची डेन्सिटी दिलेली आहे 1060 किलोग्रॅम पर मीटर क्यूब. ठीक आहे, म्हणजे प्रेशर काढायचं आहे. डेप्थ दिली आहे 200 मीटर म्हणजे H दिलं आहे 200 मीटर. ॲटमॉस्फेरिक प्रेशर म्हणजे PA दिलेलं आहे 1.013 into 10 to the 5 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. आणि डेन्सिटी ऑफ वॉटर इज गिवन 1060 किलोग्रॅम पर मीटर क्यूब. सो द प्रेशर एक्झर्टेड इनसाइड दॅट लिक्विड इज, इनसाइड दॅट ओशन इज, काय म्हणते तुम्हाला, ॲटमॉस्फेरिक प्रेशर प्लस प्रेशर ड्यू टू द लिक्विड ऑफ द ओशन. त्या पॉईंटच्या वर जितकं लिक्विड असेल तो लिक्विडचा कॉलम जे की प्रेशर एक्झर्टेड ते प्रेशर प्लस ॲटमॉस्फेरिक प्रेशर एवढं प्रेशर त्या ठिकाणी ॲक्ट होईल. सो PA प्लस H रो G. रो मीन्स डेन्सिटी ऑफ ओशन ऑर वॉटर. सो PA ॲटमॉस्फेरिक प्रेशर आहे 1.013 into 10 to the 5. H is 200 मीटर. डेन्सिटी ऑफ वॉटर और डेन्सिटी ऑफ ओशन इज 1060. G is 9.8. ओके, सॉल्व करायला. आफ्टर सॉल्विंग दिस इट विल बी 21.789 into 10 to the 5 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. This is also called absolute pressure at that point. Okay. The fifth example is, a swimmer is swimming in a swimming pool at 6 meter below the surface of water. Calculate the pressure on the swimmer. त्या स्विमरवर किती प्रेशर ॲक्ट होईल ते काढायचं आहे. डेन्सिटी ऑफ वॉटर इज गिवन 1000 किलोग्रॅम पर मीटर क्यूब अँड G इज गिवन 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ठीक आहे, गिवन लिहिलं आपण. आपल्याला स्विमरवरचं प्रेशर काढायचं आहे आणि स्विमर हा पाण्याच्या खाली आहे, त्यामुळे किती प्रेशर असेल, तर ते प्रेशर असेल ॲटमॉस्फेरिक प्रेशर प्लस प्रेशर ड्यू टू द वॉटर अबाव द स्विमर. सो PA प्लस H रो G. PA इज गिवन 1.013 into 10 to the 5 प्लस H इज 6 मीटर. रो इज मीन्स डेन्सिटी ऑफ वॉटर इज 1000 किलोग्रॅम पर मीटर क्यूब अँड G इज 9.8. मल्टिप्लिकेशन केलं, इट इज 5.88 into 10 to the 5 आणि याचं ही व्हॅल्यू आहे 1.013 into 10 to the 5. दोघांचं ॲडिशन केलं, ॲडिशन आलं 6.893 into 10 to the 5 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. एवढं प्रेशर त्या स्विमरवर ॲक्ट होईल. सिक्स्थ एक्झाम्पल इज, अ स्विमर इज स्विमिंग इन अ स्विमिंग पूल ॲट 6 meter बिलो द सरफेस ऑफ द वॉटर. ओके,
कॅल्क्युलेट द प्रेशर ऑन स्विमर ड्यू टू द वॉटर अबव. सेम एक्झाम्पल रिपीट झाले ते. कॅल्क्युलेट द प्रेशर ऑन द स्विमर ड्यू टू वॉटर अबव. बघा मागचं एक्झाम्पल काय होतं, कॅल्क्युलेट द प्रेशर ऑन द स्विमर, आणि या एक्झाम्पलमध्ये काय म्हटलं आहे, कॅल्क्युलेट द प्रेशर ऑन स्विमर ड्यू टू वॉटर अबव ओनली. फक्त त्या स्विमरच्या वर जेवढं पाणी आहे त्या पाण्याने किती प्रेशर एक्झर्ट केलं त्या स्विमरवर तेवढंच प्रेशर आपल्याला काढायचं आहे. आपल्याला ॲटमॉस्फेरिक प्रेशरचा विचार करायचा नाही. ओके ठीक आहे. मग तो स्विमरची डेप्थ दिली आपल्याला 6 मीटर बिलो द सरफेस ऑफ वॉटर. वी हॅव टू फाइंड प्रेशर. डेन्सिटी ऑफ वॉटर इज गिवन 1000 किलोग्रॅम पर मीटर क्यूब अँड जी इज गिवन 9.8. बघा द प्रेशर ऑन स्विमर ड्यू टू वॉटर अबव ओनली. फॉर्म्युला कोणता असेल, फक्त एच रो जी. हाईट इज 6 मीटर, रो इज 1000, जी इज 9.8. सो इट इज 5.88 इंटू 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. आता याला काय म्हणतात, इट इज ऑल्सो कॉल्ड गेज प्रेशर. वॉटर कॉलम जे काही प्रेशर एक्झर्ट केलेलं असेल ते असेल गेज प्रेशर. ठीक आहे. 7th एक्झाम्पल इज, आता हे मात्र कंपॅरेटिव्ह एक्झाम्पल आहे. बघा, 2 डिफरंट लिक्विड्स ऑफ डेन्सिटीज ρ1 अँड ρ2 एक्झर्ट सेम प्रेशर ॲट अ सर्टन पॉईंट. एका ठराविक पॉईंटला दोन्ही लिक्विड सारखं प्रेशर एक्झर्ट करत आहेत. व्हॉट विल बी द रेशो ऑफ हाईट्स ऑफ रिस्पेक्टिव्ह लिक्विड कॉलम्स. तर त्या लिक्विड कॉलमच्या हाईटचा रेशो आपल्याला शोधायचा आहे. कंडिशन काय दिलेली तुम्हाला, कंडिशन ही दिलेली आहे की दोन्ही लिक्विड कॉलम सारखाच प्रेशर एक्झर्ट करत आहेत. सो द प्रेशर एक्झर्टेड बाय द लिक्विड ऑफ डेन्सिटी ρ1, समजा पहिलं लिक्विड आहे की ज्याची डेन्सिटी ρ1 आहे, तर तो किती प्रेशर एक्झर्ट करेल, तर P1, त्याला मी P1 म्हटलं. P1 इज इक्वल टू H1 ρ1G. बरोबर आहे. द प्रेशर एक्झर्टेड बाय लिक्विड ऑफ डेन्सिटी ρ2, दुसरा लिक्विड घेतला आपण. दुसऱ्या लिक्विडनी किती प्रेशर एक्झर्ट केलेलं असेल, की दुसऱ्या लिक्विडची साहजिक डेन्सिटी वेगळी असणार आहे म्हणून डेन्सिटी मी ρ2 म्हटली. तर त्यांनी अप्लाय केलेल्या प्रेशरला मी P2 म्हटलं. सो P2 इज इक्वल टू H2 ρ2G. H1 म्हणजे पहिल्या लिक्विड कॉलमची हाईट आणि H2 म्हणजे दुसऱ्या लिक्विड कॉलमची हाईट. आता आपल्याला काय म्हटलेलं आहे, आपल्याला त्यांनी म्हटलेलं आहे की हे दोन्ही प्रेशर सारखेच आहेत, दोन्ही लिक्विडनी एक्झर्ट केलेलं प्रेशर सारखे आहेत. मग आपण दोघांना इक्वेट करूया. सो ॲज प्रेशर इज सेम, सो इक्वेटिंग बोथ, P1 इज इक्वल टू P2 मीन्स H1 ρ1G इज इक्वल टू H2 ρ2G. हा जी कॅन्सल होऊन जाईल. ओके, अँड यू विल गेट H1 अपॉन H2 इज इक्वल टू ρ2 अपॉन ρ1. आणि हाच हाईटमधला रेशो आपल्याला विचारला त्यांनी, तो रेशो येतो ρ2 अपॉन ρ1, म्हणजे डेन्सिटीचा इन्व्हर्स रेशो होतो. बरोबर आहे का. H1 अपॉन H2 इज इक्वल टू ρ2 अपॉन ρ1 आलं. सो दिस इज द रिक्वायर्ड रेशो. असे हे वेगवेगळ्या व्हेरायटीचे एक्झाम्पल प्रेशरवर असणारे आहेत. ओके.